नमस्कार मित्रांनो. तूळ राशीतील पौर्णिमा शुभ की अशुभ? या व्यक्ती नेमक्या कशा प्रकारच्या असतात? म्हणजे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, एकंदरीतच त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे कशा प्रकारचं असतं? या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. साधारणतः अमावास्या आणि पौर्णिमेचा जन्म हा शुभ किंवा अशुभ अशा प्रकारे मानला जातो. मूलतः तो अशुभ फलदायी आहे किंवा अशुभ असतो असाच मानला जातो. तर या संदर्भात अमावास्येचा जन्म असेल तर नेमके त्याचे स्वभाव वैशिष्ट्य काय असतात? किंवा शुभ किंवा अशुभ असा प्रत्येक राशीबद्दलचे व्हिडिओ आपण आधी अपलोड केलेले आहेत. या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की पौर्णिमा तूळ राशीची असली तर नेमकं त्याचा जो अनुभव असो किंवा ते ज्या व्यक्ती असतात या नेमक्या कशा प्रकारच्या असतात. पौर्णिमेच्या संदर्भात लक्षात घ्या, की पौर्णिमा म्हणजे फुल मून त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. फुल मून म्हणजे तो जो चंद्र असतो तो संपूर्ण आपलं जे त्याची जी ऊर्जा असते किंवा त्याचा संपूर्ण जो शुभ भाव असतो तो दिसून येतो आणि तो पूर्णपणे स्वतःच्या तेजाने चमकत असतो. आता इथे पौर्णिमेच्या वेळेला होतं काय, की रवी आणि जे चंद्र दोन्ही जे आहेत ते एकमेकांसमोर टाकतात. म्हणजे कुंडलीमध्ये जर का तुम्ही पौर्णिमेचा जन्म बघितला, तर रवी आणि जे चंद्र आहेत ते समोरासमोर असतात. पौर्णिमेचा जो जन्म असतो म्हणजे तुळेच्या पौर्णिमेचा जर जन्म असतो त्यामध्ये सूर्य किंवा जो रवी आहे तो तुळ राशीत असेल आणि त्याच्या बरोबर समोरची जी रास आहे ती आहे मेष रास, तिथे चंद्र असेल. म्हणजेच तो जो जन्म आहे तो साधारणतः पौर्णिमा, तुळेची पौर्णिमा असं म्हणायला हरकत नाही. आता इथे लक्षात घ्या, की ज्यावेळेस दोन्ही ग्रह समोरासमोर उभे ठाकतात, त्यावेळेस दोन्ही जे ग्रह आहेत तिथे रवी आणि चंद्र हे आपापल्या परीने एकमेकांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे पूर्ण ते तेजाने किंवा पूर्ण शक्तीने एकमेकांच्या समोर उभे ठाकतात. रवीच्या संदर्भात सांगायचं झालं तर रवी ही तुमच्यामधील कार्यशक्ती आहे, ऊर्जा आहे. तुमच्यामधला जो पुरुष भाव आहे तो पाहिला जातो रवीवरून. रवी हा वडिलांचा सुद्धा कारक आहे, महत्वाकांक्षेचा कारक आहे. तुमचं जे काही कारकीर्द आहे किंवा तुमचं जे काही करिअर आहे त्याच्याशी सुद्धा जो रवी आहे तो बऱ्याच प्रमाणात रिलेट करतो. जो चंद्र आहे, तो चंद्र भावनेचा कारक आहे, मातेचा कारक आहे. तुमच्या शरीरातील जी जलतत्व आहे त्याचा सुद्धा जो चंद्र आहे तो कारक आहे. तर एकंदरीत या दोन्ही जे ग्रह आहेत त्यांची तत्व पूर्णपणे वेगळी आहेत, परंतु ती अत्यंत महत्त्वाची असतात तुमच्या संपूर्ण जीवनाकरता आणि ज्योतिषशास्त्रामध्ये हे जे 2 ग्रह आहेत, हे 2 ग्रह खूप महत्त्वाचे ग्रह मानले जातात. रवी जो आहे त्याला आत्मकारक म्हटलं जातं आणि जो चंद्र मगाशी सांगितल्याप्रमाणे मनाचा कारक आहे. आता हे जे दोन्ही ग्रह समजा संपूर्ण ऊर्जेने एकमेकांसमोर उभे राहिले, तर एक प्रकारे त्या व्यक्तीमध्ये म्हणजे भावभावनांचा झगडा झालेला दिसून येतो. कारण मग त्याला निर्णय क्षमता त्याची नेमकी होत नाही आणि त्याच्यामध्ये ऊर्जा जबरदस्त असते, काम करण्याची तडफ जबरदस्त असते, झगडा देण्याची ताकद जबरदस्त असते. परंतु कधी-कधी भावनेच्या आहारी जाऊन विचारांचा जो भाव असतो तो जास्त दिसून येतो. कारण चंद्र आहे, तो पूर्णपणे ऊर्जेने स्वतःचं काम करत असतो. म्हणूनच पौर्णिमेचा जो जन्म असतो त्या संदर्भात अशा प्रकारचे अनुभव जास्त प्रमाणात येतात. म्हणूनच तुम्ही साधारण ऐकलं असेल, की पौर्णिमा किंवा अमावास्येच्या दरम्यान, खास करून पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे वादविवादात जायचं नाही किंवा प्रॉब्लेम काय कुठल्याही प्रकारचं काही करायचं नाही, कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे नाही. त्याच्यामागचं कारण हेच असतं, की आपण भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते. जसं आपण चर्चा करतो आहोत, की इथे की पौर्णिमा समजा तुळेतली पौर्णिमा असेल, तर लक्षात घ्या आता सांगितल्याप्रमाणे तुळेतला रवी आणि मेषातला चंद्र. तर ह्या ज्या व्यक्ती असतात, ह्या व्यक्ती अतिशय कामसू असतील. कारण ह्या ज्या दोन्ही राशी आहेत, ह्या चरतत्वाच्या राशी आहेत. चरतत्वाच्या राशी ज्या आहेत त्या साधारणतः मेहनती असतात आणि समजा पौर्णिमा तुळेची असेल त्या ज्या व्यक्ती असतात त्या मेहनती असतात आणि यांचं जे बौद्धिक असतं ते अतिशय उत्तम असतं. आकलनशक्ती, ग्रहशक्ती खूपच चांगली असते. शाळा कॉलेजमधले शिक्षण आहे ते अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण करतात आणि महत्त्वाचं म्हणजे यांचं राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप. यांचं बोलणं सुद्धा खूप चांगलं असतं. म्हणजे समोरच्याच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत जाऊन, समोरच्याच्या पातळीपर्यंत जाऊन कम्युनिकेशन करणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. म्हणजे यांचं राहणीमान, यांचं वागणं-बोलणं अतिशय नजरेत भरण्यासारखं असतं. इथे एकच गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे, की थोडीशी त्यावरती काम करणं गरजेचं आहे, की थोडासा ज्याला आपण अहंकार जो असतो म्हणतो, इगो ज्याला आपण म्हणतो, तो थोडा याच्यामध्ये दिसून येतो. कारण इथे मेष रास आहे चंद्राची आणि तिथे जी तुळ रास आहे ती रवीची आहे. तर थोडासा अहंकाराचा जो भाग, कारण दोन्ही ज्या राशी आहेत ह्या पुरुष तत्वाच्या आहेत. तर तो हा साधारण भाग दिसून येतो. परंतु मेहनत, जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा, डेडिकेशन हे सर्व गुण अगदी ठासून भरलेले असतात. त्यामुळे करिअरच्या बाबतीत ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या बऱ्याचशा पुढे जातात आणि करिअर कशाप्रकारे करायला हवं, कशाप्रकारे करिअरच्या बाबतीत पुढे जायला हवं, या संदर्भातला संपूर्ण फॉर्मॅट यांच्याकडे तयार असतो आणि ते त्या प्रकारेच बघतात आणि यांचा एक एक प्रकारे यांचं संपूर्ण राहणीमान असतं, त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं स्टेटस असतं आणि फॅशनचा सेन्स जो असतो तो सुद्धा ह्यांना खूप चांगल्या प्रकारचा माहीत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्स्ड राशी म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात थोडासा बॅलन्स्ड असतात. म्हणजे कुठे कधी कसं बोलायचं, कसं वागायचं, भावनेचा अतिरेक साधारण यांच्यामध्ये कधीही दिसणार नाही. कुठल्याही प्रकारच्या भावना त्यांचा अतिरेक दिसणार नाही. प्रत्येक गोष्ट अगदी मोजून मापून, तोलून मापून करणारे असतात. इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, की तूळ राशीची पौर्णिमा असेल
तर भिन्न लिंग व्यक्तीप्रती जे आकर्षण असतं, हे मूलतः थोडं जास्त असतं. आणि त्यामुळे या ज्या व्यक्ती असतात त्या रिलेशनशिपमध्ये फार लवकर येतात किंवा यांच्या जीवनामध्ये मल्टिपल रिलेशनशिप होण्याची शक्यता जास्त असते. इथे मी शक्यता म्हणालो आहे, होतातच असं नाही. कारण शुक्र जो ग्रह आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो, की तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्राची प्लेसमेंट कशी आहे किंवा शुक्राबरोबर इतर ग्रहांचे जे योग आहेत ते कशा प्रकारचे आहेत त्यावरती डिपेंड करतं. परंतु साधारणतः यांच्यामध्ये थोडंसं आपण आता सांगितलं त्याप्रमाणे भिन्न लिंग व्यक्तीप्रती जे आकर्षण असतं ते थोडंसं जास्त असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात त्यांचा निर्णय क्षमता खूपच चांगली असेल. म्हणजे एखादी गोष्ट समजा समोर आली तर त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतला, तर तो शेवटपर्यंत पाळतात आणि निर्णय घ्यायला वेळ सुद्धा त्यांच्याकडे कमी लागतो. महत्त्वाचं म्हणजे एखादी गोष्ट व्यवस्थित ओळखायची, त्याच्यात निर्णय घ्यायचा आणि ते काम करून पूर्ण करून दाखवायचा. हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. मेहनत करण्याची ताकद खूप चांगली असते. म्हणजे संपूर्ण समर्पणाने काम करणं हे यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. खास करून कुठल्या महिलेच्या समजा अशा प्रकारची पौर्णिमा असेल, तर धरून चाल की जवळ प्रेमविवाह होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते आणि प्रेमविवाह सक्सेसफुल होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. या ज्या महिला असतात त्यांचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप, थोडंसं तिखट असू शकतात त्यांच्या वाणीमध्ये. यांची वाणी असते म्हणजे स्त्री किंवा पुरुष असतील दोघांची, यांची जी वाणी असते ती थोडीशी स्पष्ट असते. जे काही त्याच्या हृदयात असतं ते समोर बोललं जातं. उगाच एखाद्याला चांगलं वाटण्यासाठी किंवा चांगल्या संबंधासाठी साखर पेरणी किंवा डिप्लोमसी वगैरे प्रकार यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात अजिबात दिसत नाही. सरळ-सरळ वागणारे असतात. या ज्या व्यक्ती असतात थोडंसं ज्याला आपण लॅव्हिश लाईफस्टाईलने होणारे जे आजार आहेत किंवा त्रास आहेत, हे यांच्या बाबतीत होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. अधिभौतिक सुखाप्रती जे आकर्षण असतं हे थोडंसं जास्त असतं. म्हणजे स्वतःची गाडी असावी, बंगला असावा किंवा अशा प्रकारचे अधिभौतिक सुखाची स्वप्न यांची असतात आणि ती पूर्ण सुद्धा होतात. नृत्यनाट्य कला, चित्रपट, संगीत यांची सुद्धा आवड यांच्यामध्ये दिसून येते. साधारणतः कुठल्या ना कुठल्या प्रकारची कला ही यांच्यामध्ये दिसून येते. एकंदरीतच सांगायचं झालं तर दिलखुलास, मनमोकळं आणि थोडंसं बिनधास्त अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. समोरच्याला मदत करायला ह्या व्यक्ती नेहमी तयार असतात आणि त्यामुळे समाजामध्ये यांची एक वेगळ्याच प्रकारची इमेज असते आणि जबरदस्त ऊर्जा ही यांच्यामध्ये दिसून येते. त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसून येते. परंतु ही जी ऊर्जा असते ही बेफाम किंवा बेछूट अजिबात नसते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, हे होतं पौर्णिमा समजा तूळ राशीचं असेल तर त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.